ब्रेकिंग न्यूज आपण बुलेटिनच्या सुरुवातीलाच पाहणार आहोत। एक्झिट पोलची ही ब्रेकिंग न्यूज आहे। राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, मिझोराम आणि तेलंगणा विधानसभा निवडणुकीचे एक्झिट पोलचे अंदाज समोर आलेले आहेत। 5 राज्यांमध्ये नेमकं कुणाचं सरकार येणार या अनुषंगाने हे एक्झिट पोल्स आता समोर आलेले आहेत। लोकसभा निवडणुकीच्या आधी 5 राज्याच्या निवडणुका या सेमीफायनल म्हणून पाहिल्या जात आहेत। मध्य प्रदेशमध्ये काँग्रेस आणि भाजप दरम्यान काटेकी टक्कर पाहायला मिळणार असल्याचं समजतंय, तर राजस्थानमध्ये भाजप सरकार स्थापन करेल असा अंदाज वर्तवला गेलेला आहे। तेलंगणा आणि मिझोराममध्ये स्थानिक पक्षांमध्ये रंजक लढत पाहायला मिळू शकेल। 3 डिसेंबरला 5 राज्यातल्या मतमोजणीनंतर कोणत्या राज्यात कोणाचं सरकार येणार, कोण बाजी मारणार याचीच उत्सुकता लागलेली आहे। मध्य प्रदेश मधले एक्झिट पोल्स नेमके काय सांगतायत बघूया। जन की बातनी भाजपला 100 ते 123 जागा, काँग्रेसला 102 ते 125 जागा, तर इतरांना एकही जागा नाही। तर रिपब्लिक टीव्हीच्या एक्झिट पोलनुसार भाजपला 118 ते 130, काँग्रेसला 97 ते 107 जागा वर्तवण्यात आलेल्या आहेत। इतरांना एकही जागा मिळणार नाही असा अंदाज आहे। मध्य प्रदेश नंतर आता आपण बघूया पुढचं राज्य कुठलं येते। छत्तीसगडमध्ये जन की बातनं भाजपला 34 ते 45 जागांचा अंदाज वर्तवलाय, काँग्रेसला 42 ते 53 जागा मिळतील असा अंदाज वर्तवला गेलाय, तर इतरांना 0 ते 3 जागा मिळतील असा अंदाज वर्तवला गेलाय। ॲक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलमध्ये भाजपला 36 ते 46 जागा, काँग्रेसला 40 ते 50 जागा आणि इतरांना 1 ते 5 जागा मिळू शकतील असा अंदाज वर्तवला गेलाय। छत्तीसगड नंतर आपण तिसरं राज्य बघूया। राजस्थानमधली काय स्थिती असू शकते, एक्झिट पोल नेमकं काय सांगतायत। जन की बातमध्ये भाजपला 100 ते 122 जागा मिळू शकतात असा अंदाज आहे, काँग्रेसला 62 ते 85, तर इतरांना 14 ते 15 जागा मिळू शकतात असा अंदाज आहे। ॲक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलमध्ये भाजपला 90 जागा, काँग्रेसला 96 जागा, तर इतरांना 13 जागा मिळू शकतील असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। त्यानंतर तेलंगणामधली स्थिती नेमकी काय असू शकते बघूया। जन की बातनं बीआरएसला 40 ते 55 जागांचा अंदाज वर्तवलाय, भाजपला 7 ते 13 जागांचा, तर काँग्रेसला 48 ते 64 जागांचा अंदाज वर्तवलाय। पोल स्टार्टनं बीआरएसला 48 ते 58, भाजपला 5 ते 10, तर काँग्रेसला 49 ते 59 जागा मिळतील असा अंदाज वर्तवला गेलाय। यानंतर आपण मिझोराममधली स्थिती नेमकी काय असणार आहे पाहूया। मिझोराममध्ये जन की बातनं एमएनएफला 10 ते 14 जागा, झेडपीएमला 15 ते 25 जागा, काँग्रेसला 5 ते 9 जागा, भाजपला 0 ते 2 जागा मिळतील असा अंदाज वर्तवलाय, तर सीएनएक्सनं एमएनएफला 14 ते 18 जागा, झेडपीएमला 12 ते 16 जागा, काँग्रेसला 8 ते 10, तर भाजपला 0 ते 2 जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। यानंतर आपण दमदार 10 मध्ये महत्त्वाची बातमी बघूया। माजी महापौर दत्ता दळवी यांच्या जामीन अर्जावर उद्या फैसला होणार आहे आणि दरम्यान दत्ता दळवींवर झालेल्या कारवाईनंतर ठाकरे गट आणि शिवसेनेमध्ये आता जोरदार जुंपण्याची शक्यता निर्माण झालेली होती, मात्र झालं वेगळंच। दळवींच्या अटकेवरनं संजय राऊत आणि भाजप आमदार नितेश राणे यांच्यामध्ये आता खणाखणी सुरू झालेली आहे। ठाकरे गटातल्या दत्ता दळवींनी एका कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बाबतीत अपशब्द काढले होते आणि त्यामुळे त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल होऊन त्यांच्यावर बुधवारी सकाळी अटकेची कारवाई करण्यात आली आणि संध्याकाळी त्यांच्या कारची तोडफोड झाली। त्यावरून शिवसेना ठाकरे गटातले खासदार संजय राऊतांनी त्यांच्या खास शैलीत समाचार घेतला। दरम्यान ठाकरे गट आणि शिवसेनेच्या नेत्यांमध्ये या प्रकरणावरनं जोरदार राजकीय लढाई सुरू असतानाच दत्ता दळवींच्या कारच्या तोडफोडी प्रकरणामध्ये नितेश राणेंनी वेगळाच तर्क मांडलाय। 2-4 षंढ आले आणि गाडीच्या काचा फोडून निघून गेली, त्यांची मर्दान। तुमच्या नेत्याच्या सांगण्यावरनं आलेला आहात ना, मग तुमचा नेता नामर्द आहे का? गाडी फोडणारे हेच या राऊत बंधूंचे लोक होते असा मला सरळ संशय आहे। यांचा जो राग दत्ता दळवींवर पहिल्यापासून होता, तो राग काढण्यासाठी हे सगळे प्रकार सुरू आहेत। भारतीय जनता पार्टीने असे बाडगे ठेवलेले आहेत, ते भुंकण्यासाठी ठेवलेले आहेत। कोण आहे नितेश राणे? एवढी त्याला किंमत द्यायची गरज नाही। नितेश राणेंनी या वादामध्ये आता उडी घेतल्यानं शिवसेना, भाजप आणि ठाकरे गटात सामना सुरू झालाय। संजय राऊत दररोज पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सत्ताधाऱ्यांना उत्तर देत असतात। राऊतांच्या याच टीकेला भाजपचे आमदार नितेश राणे उत्तर देतात, मात्र आगामी काळात राणे विरुद्ध राऊत हा संघर्ष आणखी पेटण्याची चिन्ह दिसतात। कारण संजय राऊतांनी पहिल्यांदाच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर घणाघाती टीका केली आहे। उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांच्यावर केलेल्या टीकेनंतर राणेंना अटक झाली होती। मंगळवारी ठाकरेंनी मुख्यमंत्री शिंदेंवर आक्षेपार्ह शब्दात टीका केल्यानं त्यांच्यावरही कारवाईची चर्चा आहे। ठाकरेंवरच्या संभाव्य कारवाई आणि दत्ता दळवींच्या अटकेबाबत विचारलं असता बुधवारी राऊतांनी राणे आणि त्यांच्या मुलांवर जहरी टीका केली होती। या टीकेला आता केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी प्रत्युत्तर दिलंय। नारायण तातू राणे
वो केंद्र में मंत्री है और उनके बेटे नेपाली बेटे हैं दो उसको, हाँ, वो खुलेआम यहाँ आकर गाली देते हैं, उनके ऊपर एक्शन नहीं है। फक्त मी पाहतोय एकनाथ शिंदे त्यांचं प्रोटेक्शन कधी काढतात काढतील असं वाटतं नाही, काढण्याअगोदर ते आत जातील. राणेंनी एक प्रकारे संजय राऊतांना चॅलेंज दिल्याचंच पाहायला मिळतंय आणि त्यामुळे राऊत आणि राणेंमध्ये वार प्रहार रंगण्याची शक्यता आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अनेकदा मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. अजित पवार यांच्या समर्थकांनाही दादांनी मुख्यमंत्री व्हावं अशी इच्छा अनेकदा त्यांनी बोलून दाखवलेली आहे. काही दिवसांपूर्वी अजित पवारांच्या मातोश्रींनी सुद्धा हीच गोष्ट बोलून दाखवलेली होती. त्यानंतर आता कर्जतमधल्या सभेत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलेल्या विधानामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चा रंगू लागलेल्या आहेत. आधी लोकसभेची निवडणूक आहे आणि त्यानंतर तुमच्या मनात आहे ते होईल असं वक्तव्य अजित पवारांनी केलंय. त्यामुळे अजित पवारांनी कार्यकर्त्यांना मुख्यमंत्रीपदाचे संकेत दिल्याची चर्चा सुरू झालेली आहे आणि यावरनं विरोधकांनी अजित पवारांना टोलाही लगावला. लोकसभेची निवडणूक आहे आणि नंतर तुमच्या मनात जी आहे ती निवडणूक आहे, परंतु आम्ही लोकांच्या मनामध्ये काय आहे ते जाणणारी माणसं. अजितदादांना मुख्यमंत्री पदाची संधी मिळायला पाहिजे असं मला वाटतं. झाले तर आम्ही स्वागत करू. अजित पवार कधी 31 डिसेंबरला होत आहेत का? कारण 31 डिसेंबर नंतर जागा खाली होते. 3 तिघाडी सरकारमध्ये मुख्यमंत्र्यांची यादी रोज वाटत चालली. आता जवळपास 10, 12, 15 झाले असतील. यांचा नंबर कोणत्या नंबरवर आहे तुम्हाला माहीत नाही इच्छा व्यक्त करणाऱ्यामध्ये. संजय राऊतची उद्धव ठाकरे सोडून सगळ्यांनी मुख्यमंत्री बनण्याची इच्छा आहे, तर त्याचीच खाट टाकण्यासाठी तो तिथे बसलाय. अजित पवारांनी मुख्यमंत्री पदाबाबत सूचक वक्तव्य करत कार्यकर्त्यांना संकेत दिले आणि त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा तर्कवितर्कांना उधाण आलेलं आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि शिंदे सरकारमधले मंत्री छगन भुजबळ हे नाशिकमध्ये होते. अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतीच्या नुकसानाची त्यांनी पाहणी केली. त्यांच्या या दौऱ्याला नाशिकमधल्या मराठा समाजानं कडाडून विरोध केला. मराठा बांधवांकडून तुम्ही आमच्या बांधावर येऊ नका अशा घोषणा देण्यात आल्या. मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या भुजबळांनी शेतात येऊन पाहणी करू नये अशी मागणी मराठा बांधवांनी केली आहे. यावेळेला आंदोलकांनी भुजबळ गो बॅकच्या घोषणाही दिल्या. तसंच होय 7-12 आमच्याच बापाचा असल्याचं सांगत भुजबळांना बांधावर पाहणीसाठी जायला विरोधही दर्शवला. सोमठाण देश इथं पाहणी दौरा आटपून मंत्री भुजबळ परतले आणि तेव्हा त्या रस्त्यावर गोमूत्र शिंपडण्यात आलं. दौरा आटपून भुजबळ परतीच्या प्रवासाला निघालेले असताना आंदोलकांनी पुन्हा घोषणाबाजी केली. अर्धनग्न होत आंदोलकांनी काळे शर्ट फिरवत भुजबळांचा निषेध केला. यावेळेला छगन भुजबळ गो बॅकच्या घोषणा दिल्या गेल्या. मात्र या आंदोलनावर भुजबळांनी शंका उपस्थित केली आहे. काही लोकांचा काही संबंध नाही, त्या गावामध्ये बाहेरचे लोक येऊन ते सगळं करत होते. फक्त राजकीय मंडळे, राजकीय विरोध करणारे त्यांनी जायला नाही पाहिजे. कारण त्या जमीनवाल्याच्या मागं याच्यासाठी लागेल सगळी. कारण हा माणूस म्हणजे पनोती असल्यासारखा केलं. मराठा समाजाच्या या रोषानंतर भुजबळांनी पाहणी दौरा रद्द केला. दौरा अर्धवट सोडून ते कर्जतकडे रवाना झाले. ठाकरे गटातले नेते दत्ता दळवी यांच्या अटकेची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बाबतीत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली असून त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे. या पार्श्वभूमीवर सत्ताधारी शिंदेंची शिवसेना आणि ठाकरे गटामध्ये आरोप प्रत्यारोपांचं राजकारण आता रंगू लागलेलं आहे. ठाकरे गटातले खासदार संजय राऊतांनी पुन्हा एकदा शिंदे सरकारवर निशाणा साधलाय. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा सुलतान असा उल्लेख राऊतांनी केलाय. राज्यातील सामान्य माणूस संकटात आहे, शेतकरी हवालदिल झालाय. अशा परिस्थितीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं निवडणूक पर्यटन सुरू असल्याचा हल्लाबोल राऊतांनी केला. राऊतांच्या टीकेला नितेश राणेंनी प्रत्युत्तर दिलंय. मुख्य सुलतान आणि 2 डेप्युटी सुलतान, उपसुलतान हे प्रचारात निवडणूक पर्यटन सुरू आहे. मुल्ला झालेला आहे, ज्याचा धर्मांतर झालेला आहे, त्या लोकांना लोक सुलतानच वाटणार. आधी उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांवर तेलंगणाच्या प्रचार दौऱ्याच्या मुद्द्यावरनं टीका केली आहे. यावरनं जोरदार राजकारणही रंगलं. आता पुन्हा एकदा ठाकरे गटातले खासदार संजय राऊतांनी शिंदेंना लक्ष्य केल्यानं दोन्ही शिवसेनेतला वाद पेटण्याची चिन्ह आहेत. अजित पवारांच्या बंडानंतर अनेक राजकीय घडामोडी घडल्या. निवडणूक आयोगामध्ये सुरू असलेल्या सुनावणी दरम्यान अजित पवार कसे सुप्रीमो आहेत हे दाखवण्याचा प्रयत्न वारंवार केला जातोय. दरम्यान निवडणूक आयोगात सुनावणीमध्ये शरद पवार गटाच्या वकिलांकडून वापरण्यात आलेल्या काववर्ड या एका शब्दावरनं तटकरेंनी चांगलाच समाचार घेतलाय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुणाचा आणि घड्याळ हे निवडणूक चिन्ह कुणाला द्यावं यावर केंद्रीय निवडणूक आयोगासमोर सुनावणी सुरू आहे. निवडणूक आयोगासमोरच्या सुनावणी दरम्यान शरद पवार गटाच्या वकिलांकडून अजित पवारांच्या बाबतीत काववर्ड या इंग्रजी शब्दाचा वापर करण्यात आलेला आहे. अजित पवारांना भेकड आणि भित्रा म्हटलं गेल्याचं सांगत सुनील तटकरेंनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. अजित पवार भेकड असते तर हे सरकार आलं असतं का असा प्रश्नही त्यांनी विचारला. कावड या शब्दाचा अर्थ भेकड
अजितदादांना भेकट म्हणणारा पहिला माणूस या जगामध्ये जन्माला आला आणि ते काल त्या ठिकाणी युक्तिवादाचे मान्य केलं. तुम्हाला मान्य आहे? अरे अजितदादा जर का भेकट असते तर हे सरकार करण्याची हिंमत दाखवू कोण शकलं नसतं. हे राजकारणामध्ये आणि खास करून महाराष्ट्राची संस्कृतीमध्ये हे बसत नाही. अजित पवार दिलेला प्रत्येक शब्द पाळतात. सामान्य कार्यकर्त्यांपासून सगळ्याच स्तरांवर अजित पवार शब्द पाळणारा नेता म्हणून ओळखले जातात, असं तटकर यांनी सांगितलं. अजित पवार गट आणि शरद पवार गटातला राजकीय संघर्ष आता आणखी वाढण्याची शक्यता आहे. शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणामध्ये विधानसभा अध्यक्षांसमोरची आजची सुनावणी पूर्ण झाली. या सुनावणी दरम्यान दोन्ही गटांकडून जोरदार युक्तिवाद करण्यात आला. एकनाथ शिंदेंना ईमेलद्वारे पाठवलेल्या पत्राचा मुद्दा या सुनावणीमध्ये विशेष करून गाजला. शिवसेना आमदार अपात्रता सुनावणीमध्ये ठाकरेंच्या पक्षाचे प्रतोद सुनील प्रभूंची गुरुवारीही उलट तपासणी घेतली गेली. प्रभूंनी एकनाथ शिंदेंना पाठवलेल्या बैठकीच्या स्मरणपत्राविषयी शिंदेंच्या वकिलांनी काही महत्त्वाचे प्रश्न विचारले. हे पत्र ईमेलद्वारे कधी पाठवण्यात आलं होतं असा प्रश्न जेठमलानींनी प्रभूंना विचारला. त्यावर ते ऑन रेकॉर्ड असल्याचं सुनील प्रभूंनी सांगितलं. तर तुम्ही ईमेल नेमका कधी पाठवला असा प्रश्न महेश जेठमलानींनी विचारला. ते ऑन रेकॉर्ड असल्याचं प्रभूंनी यावेळेला जबाबामध्ये सांगितलं. हे ईमेल कोणत्या ईमेल आयडीवर पाठवण्यात आलं असं शिंदेंचे वकील जेठमलानी यांनी प्रश्न विचारला. तर ते ऑन रेकॉर्ड असल्याचं उत्तर प्रभूंनी दिलं. मी तुम्हाला सांगतो की ते पत्र ज्या eknath.shinde@gmail.com वर पाठवण्यात आलं तो त्यांचा नाही. तो ईमेल आयडी कधीच वापरत नाहीत किंवा त्यांच्या परिचयातला कुणीही वापरलेला नाही असा दावा जेठमलानींनी यावेळेला केला. हे खोटं आहे असं उत्तर यावर प्रभूंनी दिलं. या बाबतीमध्ये जो नोंदवलेला ईमेल आयडी होता त्यावरच हे पाठवलं गेलं. एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर ठाकरेंनी त्यांना बैठकीचं पत्र पाठवलं होतं. त्या पत्रावरनं जेठमलानी यांनी प्रभूंची उलट तपासणी घेतली. ते पत्र या सुनावणीत महत्त्वाचं ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. शिवसेनेच्या 16 आमदारांच्या अपात्रते प्रकरणीच्या सुनावणीमध्ये शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू यांची उलट तपासणी घेतली गेली. शिवसेनेमध्ये ठाकरे कुटुंब सोडून कुणालाही शिवसेना प्रमुख होता येतं का असा प्रश्न शिंदेंच्या वकिलांनी विचारल्यानंतर शिवसेनेच्या घटनेमध्ये जे आहे त्यानुसार नियुक्ती केली जाते असं उत्तर सुनील प्रभू यांनी दिलं. शिंदेंचे वकील प्रतिवादी आमदारांनी दिनांक 21 जून ते 30 जून 2022 दरम्यान जर त्यांनी पक्षविरोधी कृत्य केलं असेल तर त्यांना 1 जुलै 2022 पर्यंत पक्षाच्या पदावरनं काढणं आवश्यक होतं का? सुनील प्रभूंचं उत्तर जर त्यांनी पक्षविरोधी कृत्य केलं असेल तर त्यांना पदावरनं काढणं गरजेचं होतं. शिंदेंच्या वकिलांचा प्रश्न आपल्या मते शिवसेनेची घटना ही ठाकरे कुटुंब सोडून इतर कोणालाही पक्षप्रमुख करू शकते का किंवा इतर कोणी पक्षप्रमुख पदावर बसू शकतं का? सुनील प्रभूंचं उत्तर रेकॉर्डवर आहे. शिंदेंच्या वकिलांचा प्रश्न शिवसेना पक्षाच्या घटनेनुसार आपल्यासारख्या पात्र सदस्याला सुद्धा पक्षप्रमुख होता येऊ शकतं का? या पदावर बसता येऊ शकतं का? सुनील प्रभूंचं उत्तर जे काही पक्षाच्या घटनेमध्ये लिहिलेलं आहे त्याप्रमाणे हे होऊ शकतं. शिंदेंच्या वकिलांचा प्रश्न शिवसेना पक्षाची घटना शिवसेनेला तिच्या विचाराशी विरोधी असलेल्या पक्षाशी युती करण्याची अनुमती देते का? सुनील प्रभूंचं उत्तर हो. शिंदेंच्या वकिलांचा प्रश्न शिवसेना नेत्यांनी बहुमतानं एकनाथ शिंदेंच्या बाजूनं निर्णय घेतला की आपण शिवसेना पक्षाच्या विरोधी विचार असलेल्या पक्षाशी युती तोडावी का? सुनील प्रभूंचं उत्तर हे खोटं आहे. रायगडच्या कर्जतमध्ये अजित पवार गटाचं सध्या मंथन शिबिर सुरू आहे आणि या शिबिरात धनंजय मुंडे यांनी चौफेर टोलेबाजी केलेली आहे. एकेकाळी आपले सहकारी असलेल्या शरद पवार गटातल्या नेत्यांवर त्यांनी हल्लाबोल केला. कर्जतमध्ये अजित पवार गटाच्या मंथन शिबिरात बोलताना कृषी मंत्री धनंजय मुंडेंनी शरद पवार गटावर जोरदार टीकास्त्र सोडलंय. यावेळेला बोलताना त्यांनी अप्रत्यक्षपणे जितेंद्र आव्हाडांना लक्ष्य केलं. ज्याच्यामुळे अर्ध्याच्या वर पक्ष फुटून गेला आज तो त्या काळातल्या आमच्या सर्वस्वी नेत्याच्या पाठीमागे उभा राहून म्हणतो की दादांचं पक्षवाढीसाठी योगदान काय? शरद पवारांसोबत असलेल्या जयंत पाटलांवर सुद्धा धनंजय मुंडेंनी अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. आज स्वर्गीय आबा जिवंत असते तर त्यांनी सुद्धा सांगितलं असता की सांगलीमध्येच राहून सांगलीत किती कुणाचा कसा त्रास आहे. तत्कालीन नेतृत्वानं स्वहित जपल्याचंही यावेळेला धनंजय मुंडेंनी म्हटलंय. आपल्या तत्कालीन सर्वस्वी नेतृत्वाच्या स्वतःच्या राजकारणासाठी अनेकदा निर्णय घेतले त्यावेळेस मात्र सगळ्यांनी सोबत. अजित पवार म्हणजे कोहिनूर हिरा असं तोंड भरून कौतुकही धनंजय मुंडेंनी यावेळेला केलेलं आहे. कोकणातल्या लोकांना केवळ राजकारणापुरतं वापरून घेणारे आपण नाही अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केलाय. आपलं सरकार हे सर्वसामान्यांच्या सेवेसाठी सतत तत्पर असणारं सरकार असल्याचं सुद्धा मुख्यमंत्री यावेळेला म्हणाले. रत्नागिरीमधल्या खेडमधल्या MIDC मध्ये आज कोका कोला बेव्हरेज कंपनीचा भूमिपूजन सोहळा पार पडला. उद्योगाची पावलं कोकणाकडे वळली पाहिजेत ही सरकारची भूमिका असल्याचं सांगताना आपलं सरकार गतिमान असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. शासन घरी बसणारं शासन नाहीये, या लोकांच्या दारी जाऊन त्यांना योजना वाटणारं सरकार आहे.
कोकणी माणसाचा केवळ राजकारणासाठी उपयोग करणारे आपण नसल्याचं सांगत त्यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. राजकारणापुरतं वापरून घेणारा हा एकनाथ शिंदे नाही. हा एकनाथ शिंदे आणि आमचं सरकार कोकणातल्या लोकांना न्याय देण्यासाठी आहे. यावेळेला बोलताना मुख्यमंत्र्यांनी सरकारी बाबूंनाही कानपिचक्या दिल्या. बघा, मुख्यमंत्री जर विदाऊट अपॉइंटमेंट भेटू शकतो तर जिल्हाधिकाऱ्यांनी पण भेटलंच पाहिजे. पर्यावरणाचं रक्षण करताना औद्योगिकीकरण देखील महत्त्वाचं असून स्थानिकांना रोजगार देण्याची भूमिका सरकारची असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळेला अधोरेखित केलं. राज्यामध्ये सध्या आरक्षणावरनं वातावरण तापलेलं आहे आणि या मुद्द्यावरनं नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडल्याचं सुद्धा पाहायला मिळतंय. याच पार्श्वभूमीवर 2 दिवसांपूर्वी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी एक मोठा गौप्यस्फोट केलेला होता. देशातल्या 5 राज्यातल्या निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर 3 डिसेंबरनंतर दंगलीची शक्यता आहे असा दावा वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. तसंच 6 डिसेंबरनंतर काहीही होऊ शकतं अशी पोलिसांना सूचना आहे असंही आंबेडकरांनी म्हटलं होतं. याच वक्तव्याचा धागा पकडत केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी प्रकाश आंबेडकरांच्या अटकेची मागणी केली आहे. राजकीयदृष्ट्या संपलेले लोक का बोलतात, त्यांनी घरी बसायला पाहिजे असंही नारायण राणेंनी म्हटलंय. की 3 डिसेंबरच्या नंतर या ठिकाणी अनेक दंगली होण्याच्या असणाऱ्या शक्यता आहेत. डिसेंबर नंतर काहीही होऊ शकते, दंगल होऊ शकते असं ते सुद्धा सांगतायत. म्हणजे अशी परिस्थिती आहे का राज्यामध्ये? त्यांच्यावर FIR दाखल करून त्यांना अटक व्हायला पाहिजे. याआधी सुद्धा दंगलीच्या दाव्यांवरनं प्रकाश आंबेडकर आणि नारायण राणेंमध्ये जुंपलेली होती. राणेंनी पुन्हा एकदा आंबेडकरांच्या अटकेची मागणी केल्यानं पुन्हा एकदा या दोन्ही नेत्यांमध्ये कलगीतुरा रंगण्याची चिन्ह आहेत. दुकानांवरील मराठी भाषेतल्या पाट्या लावण्याची मुदत संपलेली आहे आणि त्यानंतर दुकानांवर मराठी पाट्या न लावणाऱ्या दुकानदारांच्या विरोधात मुंबई महानगरपालिकेनं कारवाई सुरू केली आहे. तर याच मुद्द्यावरनं राज्यभरातही मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले. नाशिकच्या कॉलेज रोड परिसरात मनसेनं दुकानांवरच्या मराठी पाट्यांच्या मुद्द्यावरनं जोरदार आंदोलन केलं. इंग्रजी भाषेतल्या दुकानांच्या पाट्यांना मनसे कार्यकर्त्यांनी काळं फासलं. दुकानदारांनी मराठी पाट्या लावाव्यात, अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा मनसे कार्यकर्त्यांनी दिलाय. तर मुंबईच्या दादर भागामध्ये मनसे कार्यकर्त्यांनी मराठी पाट्या न लावणाऱ्या दुकानदारांना 6 डिसेंबरपर्यंत मराठी पाट्या लावून घ्याव्यात, अन्यथा मनसेच्या रोषाला सामोरं जावं लागेल असा इशारा देणारं पत्र दिलंय. मुंबई महानगरपालिकेनं गेल्या 2 दिवसात 6,844 दुकानं आणि आस्थापनांना भेट दिली आहे. मराठी पाट्या न लावणाऱ्या 337 दुकानं आणि आस्थापनांवर पालिकेनं कारवाई केली आहे. पुणे महानगरपालिकेनंही परिपत्रक काढत मराठी पाट्या न लावणाऱ्या दुकानदारांवर कारवाई करण्याचा इशारा दिलाय. महिलांसाठी 33% आरक्षण प्रत्यक्षात लागू झाल्यावर राज्याच्या विधानसभेमध्ये तब्बल 90 पेक्षा जास्त महिला आमदार जनतेचं प्रतिनिधित्व करताना दिसतील. तर लोकसभेमध्ये 150 पेक्षा जास्त महिला खासदार त्यांच्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व संसदेमध्ये करतील. मात्र महिला आरक्षण लागू होण्याआधीच नेत्यांनी याचा धसका घेतल्याचं दिसतंय. महिला आरक्षणावरनं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी आपल्याच सरकारला टोला लगावलाय. सरकारनं महिलांसाठी आरक्षणाचा कायदा केला, मात्र आमचं विधानसभा निवडणुकीत काय होणार असा प्रश्न बावनकुळेंनी केला. जळगावचे आमदार सुरेश भोळे मामा नावानं प्रसिद्ध आहेत. त्यांचा मतदारसंघ महिलांसाठी राखीव झाल्यास मामा कुठून लढणार असा प्रश्न विचारल्यावर उपस्थितांनीच मामी असं उत्तर दिलं. मामाच्या जागी मामी राहील, मात्र माहीत नाही आमचं काय होणार असं बावनकुळेंनी म्हटलंय. माहित नाही आमचं काय होतं, आम्ही कायदा तर केला, मामाच्या जागेवर महिलांचं काय करणार, मामा कसा लढणार, मामाच्या जागेवर मामी, वा वा वा, तो मामा तुला जुगाड केला. तुम्ही ते आरक्षण ह्या 2024च्या इलेक्शनला लागू करावं आणि मग त्या आरक्षणाचा आपण उहापोहा करावा. बावनकुळेंनी सभेत विनोदानं जरी हे वक्तव्य केलेलं असलं तरी त्यांचं हे वक्तव्य आता वादात सापडलंय. विरोधकांनी यावर आक्षेप घेतल्यानं नवा वाद निर्माण झालाय. राज्यातल्या विविध भागांमध्ये अवकाळी पाऊस सुरू आहे. अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकरी संकटात सापडले. पंढरपूरला सुद्धा अवकाळी पावसाचा जबर तडाखा बसलाय. अवकाळी पावसामुळे पंढरपूरमध्ये तब्बल 11,000 एकरावरच्या द्राक्ष बागांचं मोठं नुकसान झालंय. सलग 3ऱ्या वर्षी द्राक्ष बागायतदार अडचणीत सापडले. गुरुवारी सकाळी पंढरपूरमधल्या कासेगाव परिसरात 23 मिलीमीटर पाऊस झाला. या पावसामुळे द्राक्ष आणि डाळिंबांना मोठा फटका बसलाय. द्राक्ष घडांमध्ये पाणी साचल्यानं फळगळतीचा धोका निर्माण झालाय. याशिवाय भुरी, करपा, दवण्या अशा विविध प्रकारचे रोग आता द्राक्षावर पडण्याची भीती आहे. आता कर्जमुक्त करावं आम्हाला. आमच्या बँकेतून जे 3 वर्षाचं साठलेलं कर्ज आहे ते कर्जमुक्त व्हावं, हीच सगळ्या द्राक्ष बागायतदारांची विनंती आहे. रोगांच्या भीतीमुळे शेतकऱ्यांनी फवारणीला सुरुवात केलेली आहे आणि त्यामुळे आता शेतकऱ्यांचा फवारणीचा खर्च देखील वाढलाय. अशा परिस्थितीमध्ये या द्राक्ष बागायतदारांचे डोळे सरकारच्या मदतीकडे लागलेत. दक्षिण आफ्रिकेविरोधातल्या 3 T20 सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय टीमची घोषणा करण्यात आलेली आहे. या T20 टीमचं कर्णधारपद
सूर्यकुमार यादवकडे सोपवण्यात आलेला आहे, तर दक्षिण आफ्रिकेविरोधातल्या टेस्ट सिरीजसाठी कर्णधारपद रोहित शर्माकडेच देण्यात आलेलं आहे. दरम्यान वन डे सामन्याच्या मालिकेतनं विश्रांती द्यावी ही रोहित आणि विराटची मागणी बीसीसीआयनं मान्य केली आहे. दक्षिण आफ्रिकेविरोधातल्या 3 T20 सामन्यांसाठी भारतीय टीम जाहीर झालेली आहे. या संघाचं कर्णधारपद सूर्यकुमार यादवकडे सोपवण्यात आलेलं आहे. या संघात यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, रिंकू सिंग, श्रेयस अय्यर, ईशान किशन, जितेश शर्मा, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार आणि दीपक चहर यांचा समावेश आहे. तर दक्षिण आफ्रिकेविरोधातल्या 2 कसोटी सामन्यांसाठी टीम इंडियाचं नेतृत्व रोहित शर्माकडे देण्यात आलेलं आहे. या संघामध्ये ऋतुराज गायकवाड, रविचंद्रन अश्विन, मुकेश कुमार यांचाही समावेश करण्यात आलेला आहे. तर वन डे टीमचं कर्णधारपद KL राहुलकडे सोपवण्यात आलेलं असून वन डे टीममध्ये साई सुदर्शन, संजू सॅमसन आणि युजवेंद्र चहलचाही समावेश करण्यात आला आहे. पुण्यामध्ये राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचा 145वा दीक्षांत सोहळा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत पार पडला. NDAमधून एकूण 353 विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. 75 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच दीक्षांत संचलनामध्ये महिलांच्या बटालियननं संचलन केलं. दमदार 10 मध्ये आज इतकंच. ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत.